या महाराष्ट्रामध्ये काय वातावरण होतं हे मी तुम्हा सगळ्यांना सांगायची आवश्यकता नाही। महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या महाविकास आघाडीला, पवार साहेबांना, उद्धवजींना आणि राहुल गांधी आणि त्यांच्या सर्व सभांना मिळत होता। मी फार खोलात जात नाही, आता निकाल झालेला आहे। मी फक्त काही आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो। पोस्टानं जी मतं येतात, ती पोस्टानं आलेली मतं साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतो की आता इथं असं होणार आहे। 2019 साली काय झालं ह्याची आकडेवारी जरा लक्षपूर्वक ऐका। भारतीय जनता पक्षाला 2019 ला 101 विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टामध्ये आघाडी होती। पोस्टल बॅलेटमध्ये, पोस्टाच्या मतामध्ये त्यांचे त्यावेळी निवडून आले 105। शिवसेना, एकत्रित असणारी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांना पोस्टामध्ये 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे 56 निवडून आले। काँग्रेस पक्षाला 45 ठिकाणी आघाडी होती, त्यांचे त्यावेळी 44 आमदार निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या पक्षाला 60 ठिकाणी आघाडी होती, आमचे 54 निवडून आले। म्हणजे जिथं आघाडी आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा एखाद दोन आमदार जास्त आले। 2024 ला काय झालं तर भारतीय जनता पक्षाला 84 ठिकाणी आघाडी होती पोस्टल बॅलेटमध्ये, त्यांच्या आल्या 132 जागा निवडून। एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला 29 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 57 जागा निवडून। अजित पवारांच्या पक्षाला 24 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या आल्या 41 ठिकाणी जागा निवडून। म्हणजे काय की या निवडणुकीत ट्रेंड असा होता की पोस्टाच्या मतापेक्षा जास्त आमदार निवडून येतात, असा ट्रेंड ह्या 3 पक्षाच्या बाबतीत होता। मग उरलेल्या 3 पक्षाचं काय झालं? काँग्रेस पक्षाला 56 ठिकाणी आघाडी होती, त्यांच्या 16 ठिकाणीच आमदार निवडून आले, त्यांना नियम वेगळा। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 40 ठिकाणी आघाडी होती, आमच्या 10च निवडून आल्या। उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला 37 ठिकाणी पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी होती, आमच्या 20च निवडून आल्या, त्यांच्या 20च निवडून आल्या। म्हणजे काय तर पोस्टल बॅलेटचा ट्रेंड त्यांच्यासाठी योग्य ठरला, चढा ठरला। आणि पोस्टल बॅलेटमध्ये आम्हाला ज्यांनी मतं देऊन लीड दिला त्यांची मतं चुकीची ठरली, गावातल्या ईव्हीएम मधून त्यांना मतं कमी निघाली। हा एक मोठा विरोधाभास आपल्या सगळ्यांच्या निदर्शनाला आणतो आणि म्हणून लोकांच्या मनात शंका आहे। माझ्याही मतदारसंघात अशी गावं आहेत, सगळ्या पार्ट्या माझंच काम करतात, एक माणूस विरोधात फिरत नाही, समोर सभा नाही, उमेदवाराची भेट नाही। त्या ठिकाणी एकत्रितपणानं आमच्याच पार्टीतले 2 गट असतील तर दोन्ही गट आमचंच काम करतात, पण गाव पूर्ण मायनस। 2000 मताचं लीड देणारं गाव 700 मतानं मायनस। आता गावाची नावं सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, माझी केस मांडायला मी नाही आलेलो, पण तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभवायला आलेलं आहे। आणि म्हणून आपल्याला या ईव्हीएम वर लोक शंका घ्यायला लागलेले। ईव्हीएम मधून निवडणुका घेताना शंका आली म्हणून आपण इथं कागदावर मतदान घ्यायचं ठरवलं। आता घटनेच्या 3ऱ्या याच्यात हे नमूद केलेलं आहे की हा स्वतःची इच्छा व्यक्त करणं, फ्रीडम ऑफ स्पीच, हे या लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेला अधिकार आहे। आता मतदान झालं, त्याचा काय निकाल बदलेल न बदलेल हा पुढचा प्रश्न आहे, पण तुम्हाला अंदाज यायला की कुणाला किती मतं गेली, तुम्ही जर काही एक्सरसाइज करत असाल तर इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यान्वये तुम्हाला थांबवलं हा आमचा पोलिसांना प्रश्न आहे। त्यांनी आम्हाला कायदा दाखवावा। ईव्हीएम वर शंका आहे का नाही हा भाग वेगळा, एक बॉक्स ठेवलाय, लोकांना आवाहन केलं जातं आणि तुम्ही परत एकदा चॉईस करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याची मतं मोजून साधारण गावाचा कल पुन्हा जाहीर करणार होते।
त्याला सरकार का घाबरतंय हा आमच्या मनातला पुन्हा शंका निर्माण त्यामुळे झाली. सरकारला घाबरायचं काय कारण आहे? हे जनतेचा निर्णय. आता तुमचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कोण आमदार झाला ठीक आहे, ते बघू कोर्टात काय होईल ते. पण जनतेच्या मनात काय दडलेलं आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. आता इथं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. ह्यातल्या बऱ्याच जणांनी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले असतील, पण तुम्हाला पैसे मिळाले म्हणून मत तिकडं द्या असं महाराष्ट्र विकला जाणार नाहीये. महाराष्ट्र कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पैसे कुणी दिले म्हणून विकला जाणार नाही. आणि म्हणून उत्तम जानकरांच्या मागं तुम्ही उभा राहिला ही त्यांना खात्री आहे. आणि म्हणून आज तुम्हाला भेट द्यायला पवार साहेब इथं आले. माझी विनंती आहे की तुम्ही दाखवलेलं धारिष्ट एवढं मोठं आहे. माझ्याकडे वेळापुरताही ठराव दिला.